टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत, जे बातचीत करणार आहे। कशा पद्धतीने हे सगळं यश मिळालेलं आहे तुम्हाला? दोन उद्धव ठाकरे मनसे एकत्र आल्यानंतर आणि आता विरोधक मोठा प्रमाणात ह्याच्यावर टीका करताना दिसतात, कसं बघताय टीका करता तुम्ही? हे पहा, मराठी भाषेकरिता, मराठी माणसाकरिता, मराठीची संस्कृती वाचा, मराठी शेतकरी वाचा, यासाठी म्हणून राजसाहेबांनी आव्हान केलं आणि सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला। एक भव्य मोर्चा निघणार होता, त्याआधीच सरकारने अध्यादेश मागे घेतला आणि या मोर्चाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला। पण काल जो विजयी मेळावा झाला, म्हणजे त्या मेळाव्याच्या हॉलमध्ये जेवढे लोक होते त्याच्या दुप्पट लोक बाहेर होते आणि लक्षावधी लोक टी व्ही समोर हा मेळावा पाहत होते। सरकारचा उद्देश सफल झाला नाही तो। त्याच्यामुळं काय झालं की ही जी काही यश मिळालेलं आहे आणि दोघांचे म्हणजे राजसाहेबांचं आणि उद्धव साहेबांचं भाषण एवढं चांगलं झालं की महाराष्ट्रातले हजारो हजारने लक्षावधी तरुणांना, माणसांना ते आवडलं आणि हे यश पाहून थोडं सरकार अस्वस्थ झालेलं आहे। त्यांच्यामुळे त्यांचे काही सरकारमधले मंत्री असंबंध बोलत आहेत, त्याच्यातले हे आमचे मित्र आशिष शेलार आहेत। त्यांनी जे वक्तव्य केलं ना, आमची तुलना पहलगामच्या अतिरेक्याशी केली। त्याला सांस्कृतिक मंत्री म्हणावं, असंस्कृतिक म्हणावं, म्हणजे याच्यावर संस्कारच काही कुठले नाही। एका देशवासियाला, कट्टर देशभक्तांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकाची तुलना तो पहलगामच्या अतिरेक्याशी करतो। ते तर धर्म विचारून गोळ्या घालून पळून गेले, तुम्ही आम्हाला गोळ्या घाला अतिरेकी म्हणतो। भांडण काय होतं? एक व्यापारी आणि एक ग्राहक याच्यात भांडणं झाली। दुर्दैवानं व्यापारी परप्रांती म्हणजे दुसऱ्या भाषा बोलणार निघाला आणि ग्राहक हा मराठी भाषा बोलणार निघाला। वाद एवढाच होता, पण त्याचं एक छोट्याशा आलेल्या फोडाचं कॅन्सरमध्ये रूपांतर कोणी केलं? भारतीय जनता पक्षाने। कारण ते त्यांना गरजेचं आहे, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला ते गरजेचं आहे। खरं म्हणजे तो वाद मिटला होता। आमचे नेते अविनाश जाधव आणि त्या व्यक्तीचं बोलणं झालं, ते मीरा भाईंदर रोडच्या पोलीस स्टेशनला भेटले, दुसऱ्या दिवशी मंदिरात येऊन एकमेकाला क्षमा मागून सगळं मिटवायचं ठरलं आणि रात्रीतून मोर्चा काढायचं ठरलं। आणि आशिष शेलार यांचा वैयक्तिक ठाकरे बंधूवर राग, तो काय राग आहे मला माहिती। आशिष शेलारची जर इच्छा असेल तर या प्रश्नावर मी मुंबईच्या कुठल्याही चौकात जाहीर चर्चा करायला तयार आहे। कुठल्याही प्रसारमाध्यमावर त्याच्याशी जाहीर चर्चा करायला तयार आहे। पण अशा पद्धतीनं तू बोलू नकोस, तू आम्हाला अतिरेकी ठरवू नको। ते तर अतिरेकी तुम्ही पकडू शकला नाही आणि तुम्ही तर काश्मीरमध्ये पुन्हा सोबत राज्य केलं होतं। जरा सांगा ना जगाला, जगाला माहिती आहे तुम्ही कुणाच्या प्रबोधनकार ठाकरेंच्या नातवांना तुम्ही काय ठरवताय? तुम्ही अतिरेकी प्रकाश महाजनला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याला अतिरेकी म्हणणं म्हणजे तुम्ही कुणाला अतिरेकी म्हणता? एवढं भान नाही आहे तुम्हाला? एवढं तुम्ही बुद्धिभ्रष्ट झालात? एवढं तुम्हाला आता आमच्या एकत्र येण्याचा धाक बसलाय? अरे याला जबाबदार कोण आहे? तुम्हीच लोक आहेत ना। मराठी माणसाच्या अशा पद्धतीची अवहेलना व्हायला तुम्ही लोक जबाबदार आहेत। आशिष शेलार आम्हाला अतिरेकी म्हणतो, हे माननीय मुख्यमंत्र्याला मान्य आहे का? माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्याला मान्य आहे का? माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, त्यांना महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यात अतिरेकी दिसला का? या प्रश्नाचं कोण उत्तर देणार? तुमच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून तुम्ही अशी वक्तव्य करत असतात आणि मताच्या गठ्ठ्यावर डोळा ठेवून जर तुम्ही वक्तव्य करत असला ते बरोबर नाही आहे तुमची वक्तव्य। तुम्ही या राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आहात, तुमची जबाबदारी आहे कायदा आणि सुव्यवस्था ठेवायची आणि तुम्हीच अशी वक्तव्य करताय। कुठला प्रकार आहे? प्रकाशजी, पत्र काढली जातात, पत्रामधून संदेश दिला जातो, अशी प्रचार केला जातो, टीका केली जाते, कसं बघतो? अशी पत्र तर त्यांच्यावर IT रेड पडली त्यावेळेसही काढली होती। त्यांच्यावर काही संकट आलं की ते अशी पत्र काढतात।
एवढं पत्र लिहिल्यापेक्षा राज ठाकरेला तुम्ही त्या ठाण्याच्या 1-2 बसस्टँडवर जा, बघा बसेस किती घाण आहेत, त्यांचे काय हाल आहे, कसे लोक त्याच्यात प्रवास करतात, पुन्हा तुम्ही भाववाढ केली, याच्यावर लक्ष द्या ना. राज ठाकरेंचं याची कशाला लक्ष देतं, आमचं आम्ही पाहू काय, तुमच्या त्या आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, नका हात घालू तुम्ही उत्तर द्या की एवढी मोठी संपत्ती गोळा कशी केली. तुम्ही सांगता ना की अंडाबुर्जीची गाडी होती, खरं म्हणजे यांनी क्लासेस चालवायला पाहिजे, तरुणांना प्रशिक्षित केलं पाहिजे की एक अंडाबुर्जीची गाडी घातल्यावर 20 वर्षात माणूस कसा बिल्डर होतो, हे शिकवलं पाहिजे. त्यांनी उगाचच पत्र लिहितात. मित्र आहेत आमचे चांगले, अत्यंत सौम्य प्रकृतीचा माणूस आहे, कसं काय पत्र लिहिलं मलाच आश्चर्य वाटायचं. आणि राज ठाकरे लिहिलं काय मर्यादा सोडून कशाला जायचं. दोन्ही नेते जेव्हा एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळाले, लोकांमधला एक जल्लोष संपात महाराष्ट्रानं पाहिला आहे. आगामी निवडणुकी संदर्भामध्ये देखील, युती संदर्भामध्ये देखील धक्क्यावाजात किंवा प्रेम दोन्ही पक्षांवरती ज्या कार्यकर्त्यांचं प्रेम आहे त्यांची एक भावना आहे, काय अशा पद्धतीचा काही निर्णय होऊ शकतो, काय वाटतं आपल्याला? हे पहा, भविष्यात काय निर्णय होईल हे तर आपण आज वर्तमानात सांगू शकत, पण महाराष्ट्रातल्या असंख्य म्हणजे लक्षावधी मराठी माणसाला खूप आनंद आहे. हा त्यांनी काही लपवून ठेवला नाही. प्रचंड संख्येत लोक मुंबईत आले, प्रचंड संख्येत आपापल्या गावात लोकांनी उत्सव केले, हजारो लोक टी व्ही पुढे बसून तो सोहळा पाहत होते. मराठी माणसाला अत्यंत आनंदाचा क्षण होता. राजकारण आपापल्या जागी होईल नाही होईल त्याची चर्चा आपण आज करू शकत नाही. मुद्दा हाच होता की जनतेच्या मनात काय अशा स्वरूपाची हवा निर्माण झाली, त्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आणि जनतेच्या मनात होतं आणि म्हणून एकत्र दिसलेले आहेत. आता उद्या जनतेच्या मनात आहेत की हे एकत्र असायला पाहिजेत, अशा पद्धतीची हवा निर्माण होती. हा दोन्ही बंधू मराठी भाषेसाठी एकत्र जरी आले तर सामान्य मराठी माणसाला त्यांच्यात फार मोठा आधार दिसतो आणि तो आधार त्यांनाही माहिती की मराठी माणूस त्यांच्यात आधार करतो, ते निराधार नाही करणार. राजकारण होत राहील त्याचा विषय नाही, पण आज मराठी माणसाला कोणीतरी हक्काचा माणूस मिळाला आहे हे त्याच्यात महत्त्वाचं. भारतीय जनता पार्टी वेगवेगळे मुद्दे हाताळत असताना प्रत्येक मुद्द्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळताना आपल्याला दिसते. दोघांमध्ये युती झालेली आहे, दोघांमध्ये पुन्हा एकदा कुठंतरी धुसफूस वातावरण निर्माण करण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. कशा पद्धतीनं खेळ खेळल्या जातील हे पहा. पूर्वी एक महाराष्ट्रात पक्ष होता, तो भावाभावात, काका पुतण्यात, मामा भाच्यात, आमच्या बीड जिल्ह्यात तर नवरा बायको सुद्धा त्यांनी भांडण लावलं. ही जागा तर भारतीय जनता पक्षाने. फरक एवढाच आहे की त्याचे छोट्या मोठ्या ग्राहक मोठ्या गोष्टी करतात, पक्षाच्या मध्येच घराघरात भांडण ते किरकोळ. आणि कुठंतरी मराठी भाषेसाठी एक होईना म्हणून 2 भाऊ एकत्र आले. काय होऊ शकतं, एवढे चाणाक्ष भारतीय जनता पक्ष आहे, त्यांनी तो प्रयत्न सुरू केला. पुरातन काळापासून पुराणात सुद्धा असे लोक होते, ऋषीमुनी यज्ञ करायचे, राक्षसींच्या विघ्न आणायचे, असे राक्षस आहेत ना. फक्त ते 11 वेगळ्या होत्या, ते जरा काय सभ्य पॅन्ट बुशर्ट घालतात आहेत ना. 20 वर्षाखाली कोण बोललं होतं, 10 वर्षाखाली काय बोललं होतं, कुणी अगोदर भाषण केलं, कुणी नंतर केलं, कोण नवरा कोण बायको, काय पानसट विनोद करतात. हे कधी हिंदू झाले हे आम्हालाही कळालं, हिंदूचे कैवारी कधी झाले हेही आम्हाला कळालं. 2014पर्यंत कुठं होते, 2019पर्यंत कुठं होते, चालत लोक. पण या सगळ्या गोष्टीचा परिणाम काही होणार नाही. मराठी माणसाच्या साठी आणि मराठी माणसाचा जो दबाव आहे त्यामुळे चांगलं गोष्ट महाराष्ट्रात होते. मी नेहमी म्हणतो की आकाशात चांगली नक्षत्र आहे, काहीतरी चांगलं नक्की झालं आणि त्याची सुरुवात कालच्या मेळाव्यापासून. हे पहा. पूर्वी एक महाराष्ट्रात पक्ष होता, तो भावाभावात, काका पुतण्यात, मामा भाच्यात, आमच्या बीड जिल्ह्यात तर नवरा बायको सुद्धा त्यांनी भांडण लावलं. ही जागा तर भारतीय जनता पक्षाने. फरक एवढाच आहे की त्याचे छोट्या मोठ्या ग्राहक मोठ्या गोष्टी करतात, पक्षाच्या मध्येच घराघरात भांडण ते किरकोळ.
आणि कुठंतरी मराठी भाषेसाठी का होईना म्हणून दोन भाऊ एकत्र आले. काय होऊ शकतं? एवढे चाणाक्ष भारतीय जनता पक्ष आहे, त्यांनी तो प्रयत्न सुरू केला. पुरातन काळापासून पुराणात सुद्धा असे लोक होते. ऋषीमुनी यज्ञ करायचे, राक्षसूंच्या द्विग्न आणायचे, असे राक्षस आहेत ना. फक्त ते 11 वेगळ्या होत्या, ते जरा काय सभ्य पॅन्ट बुशर्ट घालतात आहेत ना. 20 वर्षाखाली कोण बोललो होतं, 10 वर्षाखाली काय बोललो होतं, कुणी अगोदर भाषण केलं, कुणी नंतर केलं, कोण नवरा कोण बायको, काय पानसट विनोद करतात. हे कधी हिंदू झाले हे आम्हालाही कळालं नाही. हिंदूचे कैवारी कधी झाले हेही आम्हाला कळालं नाही. 2014पर्यंत कुठं होते, 2019पर्यंत कुठं होते, चाललेत लोक. पण या सगळ्या गोष्टीचा परिणाम काही होणार नाही. मराठी माणसाच्या साठी आणि मराठी माणसाचा जो दबाव आहे त्यामुळे चांगलं गोष्ट महाराष्ट्रात होते. मी नेहमी म्हणतो की आकाशात चांगली नक्षत्र आहे, काहीतरी चांगलं नक्की झालं आणि त्याची सुरुवात कालच्या मेळाव्यापासून. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.